नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या दत्ताचोली माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सरकारमार्फत ज्या काही गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना राबवली जातात, एखादी योजना सुरू केली की मग सरकार एखाद्या थर्ड पार्टी मार्फत त्या योजनेची अंमलबजावणी करायला सुरुवात करते. म्हणजेच शेतकऱ्यांकडनं किंवा लाभार्थ्याकडनं एक प्रीमियम अमाऊंट जमा करून घ्यायची आणि त्यांना त्या योजनेचा फायदा मिळवून द्यायचा. मग काही तुरळक शेतकऱ्यांना किंवा तुरळक लाभार्थ्यांना फायदा झालेला असेल तर त्याच्यासोबत फोटो काढायचे मंत्र्यांनी संत्र्यांनी आणि त्याचा प्रचार म्हणजे त्याच प्रीमियम घेतलेल्या पैशातनं त्याचा प्रचार करायचा आणि पुन्हा एकदा सत्तेत येऊन बसायचं. असाच काय तो प्रकार घडत आलेला आहे पीक विम्याच्या बाबतीत. पीक विमा योजना आपण पाहतोय की मागील 9 ते 10 वर्षापासून केंद्राची प्रधानमंत्री पीक फसल विमा योजना ही राबवली जाते. परंतु असे काही बहुतांश शेतकरी आहेत ज्यांना की मागील 8 वर्षापासून एकाही वर्षी पीक विमा मिळालेला नाहीये किंवा ते एकाही वर्षी लाभार्थी राहिलेले नाहीये. मग नेमकं आता आपण पाहूया की या पीक विमा योजनेमध्ये शेतकरी कंगाल होतोय आणि कंपन्या कशा प्रकारे मालामाल होत आहेत. तर वर्षानुवर्ष जर डेटा पाहायचा झाला तर आपण थोडक्यात पाहूया. पीक विमा योजनेचं जे काही प्रीमियम आहे, केंद्राची जी योजना आहे त्याच्यामध्ये 20% रक्कम जी आहे प्रीमियमची ही शेतकऱ्याला भरायची आहे. बाकीची उर्वरित रक्कम जी आहे ती केंद्र सरकार भरत आहे आणि त्याच्यानंतर विमा हा लागू होत आहे. पण नेमकं किती टक्के प्रीमियम हे भरले आहे, किती रकमेचं प्रीमियम भरण्यात आलेलं आहे आणि वाटप विमा कंपन्याने कोणत्या वर्षी किती केलं आहे, त्याच्यामध्ये तफावत किती आहे आणि त्याचा फायदा कंपन्यांना किती झाला आहे किंवा नुकसान झालं आहे हे आपण पाहूया. सन 2019-20 मध्ये विमा हप्ता हा जो काही जमा झाला होता विम्याचा हप्ता तो होता 32,261 कोटी आणि शेतकऱ्याला जी भरपाई मिळाली होती म्हणजे जी विमा वाटप करण्यात आलेला आहे तो होता 27,916 कोटी. म्हणजेच 32,000 कोटीचे 28,000 कोटी वाटण्यात आले होते आणि जवळपास 4,25,000 कोटी म्हणजे 4,345 कोटी हा विमा कंपन्यांना फायदा झाला आहे 2019-20 मध्ये. 2021 मध्ये हप्त्याची रक्कम जी होती ती 31,665 कोटी होती आणि वितरण जे झालेलं आहे ते 21,225 कोटी आणि विमा कंपन्यांच्या घशात जी रक्कम पडली आहे ती म्हणजे 10,439 कोटी. त्यानंतर 21-22 मध्ये जर रक्कम जमा झाली होती ते 30,035 कोटी आणि वितरण झालं आहे 20,865 कोटी आणि विमा कंपन्यांना जवळपास परत इथंही 10,000 कोटीचा फायदा झालेलाच दिसतोय. त्यासोबतच 22-23 मध्ये आपण पाहतोय की रक्कम जमा होते 30-31 कोटी, 31,101 कोटी. भरपाई जी देण्यात आलेली आहे ती 18,400 कोटी आणि विमा कंपन्यांना फायदा आहे 12,694 कोटी. आणि 23-24 मध्ये आणि 24-25 मध्ये पण जवळपास हे रक्कम जी आहे अंदाजित सेम आहे. विम्याची रक्कम जी आहे 30 ते 32,000 कोटीची आहे आणि वितरण रक्कम ही 20,000 कोटीपेक्षाही कमी आहे आणि जवळपास 10,000 कोटीचा फायदाही झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतो की मागील 7-8 वर्षात दरवर्षी किमान कमीत कमी 7,000 ते 8,000 कोटी या कंपन्यांना फायदा झालेला आहे. मग नेमका आता हा फायदा खरंच कंपन्यांना झाला आहे का की कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना हा फायदा मिळवून घेण्यात आलेला आहे. हा फायदा कसा होतो आणि कशामुळे होतो, काही अटी जाचक अटी आणि शर्ती या विम्याच्या कंपनीच्या अंमलबजावणीमध्ये लाभल्या जातात की तुम्ही विमा जर उतरवला असेल तर तुम्हाला त्याचा ई-पीक पाणी करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचं क्लेम करणं गरजेचं आहे. आता शेतकरी जर जो अशिक्षित असेल किंवा जो शिक्षित शेतकरी असला तरी त्याला जर त्या टायमाला सर्व्हर नाही चाललं, त्यांनी जर क्लेम नाही केला आणि क्लेमही करून बऱ्याच सारे शेतकरी आहेत ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे. मग अशा प्रकारे ह्या ज्या काही पळवाटा आहेत ज्यामार्फत की तांत्रिक अडचणी सांगून किंवा टेक्निकल ग्राउंडवरती विमा कंपन्या जे काही प्रकरण आहे ते फेटाळून लावतात. जिल्ह्याचे जिल्हे प्रकरण हे फेटाळून लावले जातात आणि अशा प्रकारे 10,000 ते 12,000 कोटीचा फायदा किंवा निव्वळ नफा ह्या विमा कंपन्या आणि सरकारला मिळाला जातो. मग नेमकं हेच कारण आहे की जे काही जाचक अटी आहेत त्यामुळे आता या विमा कंपन्यांना याचा फायदा झालेला आहे. मग सरकार काय करतंय की प्रत्येक वेळेस नवीन योजना राबवायचं, त्याच्यासाठी राबवण्यासाठी एक यंत्रणा सुरू करायची, त्या यंत्रणेमध्येच आपण भागीदार व्हायचं